नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आजपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढतो आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर कमी होता. दक्षिण महाराष्ट्र आणि किनारपट्टीला पाऊस जोर कमी होता. मात्र आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे. खानदेशात देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय आणि दक्षिण महाराष्ट्रात देखील पाऊस जोर वाढतोय. विदर्भ, मराठवाड्यामध्ये देखील पाऊस जोर कायम आहे. तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर जाणून घेऊया. आज 28 जून रविवार. तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये सुरुवातीला आपण किनारपट्टीचा परिसर बघूया. किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये, तर हा जो सर्व काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, सावंतवाडी झाले, तसंच मालवण, अरोस, कणकवली, तसंच देवगड, हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पाऊस जोर आज दिवसभरामध्ये वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळू शकतोय. राजापूरकडे जोर वाढलेला आहे. राजापूर, मूर, लांजा या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि रत्नागिरीकडे जर बघितलं तर रत्नागिरीचा हा जो सर्व काही परिसर आहे, रत्नागिरी, देवरुख, माखजन, जयगड, तसंच चिपळूण या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस. तर इकडे दाभोल, खेड, दापोली या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस, भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. महाबळेश्वर, महाड, तसंच हरिहरेश्वर, मानगाव या सर्व परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे. आज दिवसभरामध्ये या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. पाऊस जोर वाढलेला आहे. मुरुड, जंजिरा, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेन, लोणावळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार राहील. मात्र या ठिकाणी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी आहे. रायगड जिल्ह्याकडे या ठिकाणी मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, इकडे उरण, पनवेल, कर्जत हा जो काही परिसर आहे, तसेच मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, उंबरपाडा, वसई विरार या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी, हलक्या स्वरूपात आपल्याला उंबरपाडा, मुरबाड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तसंच पालघर जिल्ह्याकडे जर बघितला, हा जो काही परिसर आहे, सफाले, वाडा, बोईसर हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे या सर्व परिसरामध्ये आज हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो, आज नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या काही पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो मित्रांनो. तर या ठिकाणी बघू शकता नाशिकमध्ये मालेगावचा जो काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा, मनमाडकडे मध्यम स्वरूपाचा आणि येवला या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळू शकतो. मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी, तसं इकडे नांदगावकडे, चांदवडकडे पाऊस जोर जास्त आहे. मध्यम स्वरूपाचा, भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. सटाणा, देवळा, चांदवड या परिसरामध्ये मात्र बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी जास्त ठिकाणी राहतील. मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय. निफाड, सिन्नर हा जो काही परिसर आहे नाशिक या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर थोडा कमी आहे. मात्र या ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढतोय. तर पुढील 24 तासामध्ये जर म्हणलं तर 29 जून सोमवार या ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय. नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला पुढील 24 तासामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतोय. आज दिवसभरामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. अहिल्यानगरकडे, कोपरगावकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. श्रीरामपूर, जोरवे, अकोले या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकता. अहिल्यानगरकडे पावसाचा जोर वाढतोय. पुढील 24 तासामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता श्रीरामपूर, जोरवे, अकोले या काही परिसरामध्ये आहे. पावसाचा जोर वाढतो आहे मित्रांनो. तर आज दिवसभरामध्ये मात्र बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी, अहिल्यानगरच्या या भागामध्ये जोर वाढतोय. श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. राहुरी, भगूर, पाथडी, अहिल्यानगर, तसंच टाकळी, लोंकेश्वर हा जो काही परिसर आहे, गुंडेगाव, काळा, जतनादूर, जामखेड, कर्जत हा जो सर्व काही परिसर आहे, श्रीगोंदा या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या सर्व भागामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर वाढतोय. पावसाचा जोर जास्त राहील अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये.
तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पुण्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे. जुन्नर तसं हा जो काही परिसर आहे कालमोडी, जुन्नर, चाकण या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. जोर वाढलेला आहे मित्रांनो. या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. पुणे, फुरसुंगी, वाघोली, आळंदी तसेच हा जो काही परिसर आहे कुसगाव, इंदुरी, चाकण या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. चाकणकडे जोर थोडा कमी आहे. तर पुंडला, लवले तसंच या ठिकाणी हा जो काही परिसर आहे जांभाळी, दायरी, फुरसुंगी या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. सासवड, वेल्हे, लोणंद, फलटण, बारामती सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. तर साताराकडे वाई या ठिकाणी बघितलं तर मध्यम स्वरूपाचा राहील. साताराच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस. महाबळेश्वर, वाई मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि आसपासच्या परिसरामध्ये वेल्हे तसंच अवर्डे हा जो काही परिसर आहे, रहिमतपूर, कोरेगाव, पुसेगाव या परिसरामध्ये मात्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो सोलापूरकडे जर बघितलं, सोलापूरचा जो काही परिसर आहे तर लगतच्या काही परिसरामध्ये फलटण, बारामती, नातेपुते जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. इंदापूर, अकलूजकडे देखील जोर वाढलेला आहे. मसवड तसेच या ठिकाणी सांगोले, पंढरपूर, माहुळ, चलगाव, सोलापूर आणि अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे आज दिवसभरामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय. विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला सोलापूरकडे बघायला मिळू शकतो. सोलापूरकडे आज पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस होण्याची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. सांगलीकडे जर बघितलं, सांगलीचा जो काही परिसर आहे तर सांगली, कुंदावड, कुडाची, अथनी तसंच करोळी, तासगाव, विटा, मायणी तसं या ठिकाणी करंगी हा जो सर्व परिसर आहे, सांगोले या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. कोल्हापूरकडे देखील जोर वाढलेला आहे. कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस. कोल्हापूर, संगरूळ हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त आहे. कोडोली, ईश्वरपूर तसंच शितूर हा जो काही सर्व परिसर आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी आसपासच्या जर परिसरामध्ये बघितलं तर हा जो काही परिसर आहे पडसाली तसंच फराळे, वाकी, गारगोटी या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर जास्त आहे. निपाणी या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. राधानगरी, गगनबावडा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो आता मराठवाड्याकडे बघूया, छत्रपती संभाजीनगरकडे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर धरणक्षेत्राकडे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर इकडं वायजापूरकडे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. आणि हा जो काही परिसर आहे देवळी, फुलंब्री, कन्नड, सरोळा तसंच चाळीसगाव सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे भोकरदनकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचं राहील. जालना, शिवनी तसेच या ठिकाणी अंबड, परतूर सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता. तुरळक आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आजपासून पावसाचा जोर वाढलेला आहे मित्रांनो. तर बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, वडवणी, माजलगाव, सोनपेठ लगतच्या काही परिसरामध्ये, परभणीच्या काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. केज तसंच हा काही परिसर आहे बोरखेड या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. धाराशिवकडे कळंब, मासा, तारखेड तसंच धाराशिव, तुळजापूर, लोहारा, वैराग, बार्शी लगतच्या काही परिसरामध्ये सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे. लातूरकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. आज लातूरमध्ये जर बघितलं, लातूर, औसा, निलंगा, शोणतपाल, उदगीर सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता. अहमदपूर, वाडा या परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. परभणीकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर जरी, बोरी, जिंतूर, सैलू, मनवत तसंच सोनपेठ, परभणी, गंगाखेड सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे. जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे पूर्णा, बासमत, नांदेड, भोकर, पेठुंबरी जोरदार पावसाची शक्यता आहे. कंधार तसंच या ठिकाणी नायगाव, कंधार हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. धर्माबाद, बैसना, निर्मल लगतचा परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस. भोकर, हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा हा जो सर्व लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी बघू शकता हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा तसं आसपासचा जो सर्व काही परिसर आहे जोरदार पावसाची शक्यता आहे. हिंगोलीकडे सेनगाव, हिंगोली तसंच औंढा, नागनाथ, खंडाळा, पुसद सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे. हिंगोलीकडे देखील आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. नागपूरमध्ये जर हा जो काही परिसर आहे नागपूर, अडियल,
हिंगणा, धामणा, कळमेश्वर तसंच या ठिकाणी आसपासचा जो सर्व काही परिसर आहे कळमेश्वर, यसंबा, कामपट्टी, नागपूर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता आहे. कोंडाली, काटोल, नरखेड, सावनेर, रामटेक या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोर थोडा कमी आहे. भंडारा तुमचं रामटेक हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि दक्षिणेला जोर जास्त आहे. उमरेड, खेरगाव, भिवपूर, पोनी, गोथमगाव, वडियल आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. गोंदियाच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता कमी आहे. गोंदिया चिखलीकडे हलक्या सरी, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. दाता तसे या ठिकाणी वारासेवणी या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. तर या ठिकाणी देवरीकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. तर हा जो काही परिसर आहे अर्जुनी, मोरगाव या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. गडचिरोलीमध्ये जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे गडचिरोली जिल्ह्याचा, गडचिरोली तसे या ठिकाणी गडचिरोली, तळोदी तसं आरमोरी, तुलतुली, तुमकुम या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुमकुमकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. कापसी तसंच या जामगाव, चामोर्शी, मूल या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो चंद्रपूरकडे जर बघितलं हा जो काही परिसर आहे चंद्रपूर, गोंडपिंपरी, राजुरा, चंद्रपूर तसं इकडे कोरपणा या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. भद्रावतीकडे देखील जोर वाढलेला आहे. भद्रावती अशी तसंच या ठिकाणी चिमूर, पिपरी लगतच्या काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. यवतमाळकडे पांढरकवडा तसं विहिरगाव, घाटंजी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा. आर्णी, दिग्रज, दरवा, यवतमाळ तसंच हा जो काही परिसर आहे कात्री या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं पुलगाव, वर्धा, हिंगणघाट तसंच बुटीबोरी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो अमरावतीमध्ये मात्र आज जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरी अमरावती, नांदगाव, मोजरी, आष्टी तसंच मोर्शी, वरोड, नरखेड आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी, मोर्शी, वरोड, नरखेड, अचलपूर, चिखलदरा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र जोर थोडा कमी स्वरूपात आहे. अकोला, मूर्तिजापूर, पाती, दर्यापूर, अकोट, तेल्हारा, जळगाव, जामोद लगतच्या परिसरामध्ये सर्वत्र हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता आहे. मात्र वाशिम जिल्ह्याकडे जोर जास्त आहे. वाशिमच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस. वाशिम, मंगळूरपेठ, कारंजा, खेरडा, रिठाड, रिसोद हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. बुलढाणामध्ये जर बघितलं तर देऊळगाव, राजा, बुलढाणा, लोणार, मेहकर, चिखली जोरदार पाऊस. बुलढाणाच्या उत्तर भागाकडे जोर कमी बघायला मिळू शकतो. मोठाला, मलकापूर, जळगाव, जामोदकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. खानदेशात आज पावसाची शक्यता आहे मात्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा, अमळनेर हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. परोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर, बोदवड सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं. जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगरकडे जोर थोडा जास्त आहे. धुळे या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस. धुळे, मसाले तसंच या ठिकाणी सांजोरी हा जो काही परिसर आहे कापडणे या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. साक्रीकडे जोर कमी आहे. चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेड हलक्या सरी. नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. नंदुरबार, शहादा, तळोदा आसपासच्या परिसरामध्ये नावपूर, विसरवाडी जोर कमी आहे नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर एकंदरीत बघितलं मित्रांनो तर एकंदरीत राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दिवसभरामध्ये पाऊस जोर वाढलेला असून किनारपट्टीला जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीला देखील पावसाचा जोर वाढत आहे. मध्य महाराष्ट्रात देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. खानदेशात जोर थोडा कमी आहे मात्र मराठवाडा, विदर्भात देखील आपल्याला जोरदार पाऊस आणि दक्षिण महाराष्ट्रात देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.